संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, TET परीक्षेचं आयोजन परीक्षा परिषदेने 23/11/2025 रोजी केलेलं होतं. त्यानंतर 1 महिन्यापासून आपण अंतरिम उत्तर सूचीची वाट पाहत होतो. तर आज परीक्षा परिषदेकडनं एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यामध्ये जी परीक्षा परिषदेची उत्तर सूची आहे, म्हणजे जी परीक्षा घेतलेली होती TETची, त्या परीक्षेची अंतरिम उत्तर सूची आज जाहीर करण्यात आलेली आहे. ही उत्तर सूची तुम्हाला mahatet.in या वेबसाईटवरती पाहायला मिळेल. त्यावरती तुम्ही डाउनलोड करून तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्ही एकदा टॅली करू शकता. तुम्ही पास झालात की कुठले प्रश्न त्या ठिकाणी चुकलेत यावरती तुम्हाला ते टॅली करता येईल. आणि हे आज ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये 1-2 जे पहिला पेपर आणि दुसरा पेपर, हे दोन्ही पेपरचे आन्सर की त्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही चेक करत असताना ज्यावेळेस तुम्ही सर्व प्रश्न त्या ठिकाणी बघता, परंतु काही प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही त्रुट्या त्यामध्ये असतील, उत्तरामध्ये असतील, काही आक्षेप त्यामध्ये असतील, तर काही त्रुट्या किंवा आक्षेप तुमचा असेल तर त्यावरती तुम्हाला तो घेता येईल. आणि त्या प्रश्नाबाबत तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील, जे काही पुरावे असतील, जे काही संदर्भ असेल, म्हणजे एखादा प्रश्न जर तुम्हाला वाटला की हा प्रश्नाचं उत्तर A नसून B आहे, किंवा एखादं प्रश्नाचं पर्याय जो आहे तो पर्याय या उत्तर सूचीमध्ये चुकीचा दिलेला आहे आणि तो पर्याय त्या ठिकाणी दुसरा आहे, त्यामध्ये बदल आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यावरती तुम्ही आक्षेप घेऊ शकता. काही त्रुट्या असतील तर त्या त्रुट्या तुम्ही नोंदणी करू शकता. ते तुम्हाला https mahatet.in हे जे काही वेबसाईट आहे परीक्षा परिषदेची, त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. म्हणजे त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन येईल आणि लॉग इन केल्यानंतर लॉग इनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आक्षेप नोंदवता येईल त्या प्रश्नावरती. आणि त्या लिंकद्वारे आक्षेप नोंदवून त्या लिंकद्वारे तुम्हाला ते परीक्षा परिषदेकडे तुम्हाला ते पाठवता येईल. यामध्ये लेखी निवेदन, समजा जर तुमचा आक्षेप असेल तर काही जण पहिले लेखी निवेदन किंवा समक्ष टपालेद्वारे, ईमेलद्वारे त्याचा विचार केला जाणार नाही. म्हणजे जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर पहिलं तुम्हाला त्या वेबसाईटच्या लॉग इनवरती जावं लागेल. लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी आक्षेप नोंदवता येईल. पण तुम्हाला ईमेलद्वारे, पत्राद्वारे किंवा टपालद्वारे किंवा प्रत्यक्ष आक्षेप नोंदवता येणार नाही. जो तुम्हाला मुदत दिलेली ती 27/12/2025 पर्यंत दिली आहे. म्हणजे 27 तारखेपर्यंत तुम्हाला ते आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर नोंदवलेले आक्षेप हे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. आणि जे मुदतीत ज्यावेळेस 27 तारीख होऊन जाईल त्यानंतर त्याचा विचार करून, आक्षेप आणि त्रुट्याचा विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तर सूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे आता काय होईल की तुम्ही आक्षेप नोंदवले तर त्या ठिकाणी जे विषय तज्ज्ञ असतात त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा अभिप्राय घेऊन त्यावरती अंतिम उत्तर सूची ही यथावकाश त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे साधारणतः त्यालाही एक 15-20 दिवस निश्चितपणे जातील. आक्षेप नोंदवल्यानंतर परत 7-8 दिवस ते कार्यशाळा होईल. त्या कार्यशाळामध्ये अंतिम उत्तर सूची त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. नंतर म्हणजे चर्चा होईल आणि अंतिम उत्तर सूची जाहीर करून ती पोर्टलला पुन्हा एकदा अपलोड करण्यात येईल. तर सर्वांनी वेबसाईटवरती जाऊन आपली उत्तर सूची, आपले पहिला पेपर, दुसरा पेपर चेक करायचा आहे. काही आक्षेप असतील तर तुम्हाला ते नोंदवायचे आहेत. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेट फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणी जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
एक उद्या किंवा परवा परत एकदा आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ज्या अडचणी तुम्हाला येत आहे त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करूया. धन्यवाद.